थांबा 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 1 मिनिट, पहिली ही व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. तर आजची व्हिडिओ ही खास आपल्या बैलगाडा प्रेमींसाठी होणार आहे. गाडं म्हटलं की पाहायची लयच इच्छा असते, पण बऱ्याच ठिकाणी अशा यात्रा होत्या आणि जायची पण इच्छा होती, पण या कामाच्यामुळे ना आपल्याला जाता नव्हते. त्यामुळे आज आलो तुम्ही एका यात्रेला. तर नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी मी पारस तोंड घेऊन आलो आपल्या पोल्ट्रीच्या ठिकाणी ना झाडं लावलेली आंब्याची. तर त्या ठिकाणी त्या झाडांना पाणी घालायचं होतं. तर इकडे हा लिओ आपला आहे ना थर्माकोलचं काहीतरी घेऊन ना हिंडत होता. त्याला पहिलं माझ्या जवळ बोलवलं. एवढं याडे ना एखादी गोष्ट घेतली ना त्याच्यात नादात असते ते. पण बारी घरात ना सगळ्यांना एंटरटेन करतो. तो जेव्हापासून आलाय ना तेव्हा पासून घरात म्हणजे असं ना सगळं कोणतरी ना असल्यासारखं वाटतं. एकटं नाही वाटत बाबा. घरातली पण कोणी बाहेर गेले असेल ना तेव्हा पण आहे ना असं भारी वाटतं. आता याच्या अशा वागणुकीतून ना तुम्ही म्हणशाल की हा त्रास देतोय की नाही, एकदा घरी नेऊन बघा मग कळन. मला काय नसतं झाडाला पाणी सोडायला नव्हती मज्जा येत. तो येले मज्जा करायचं, मग मी त्याला पूर्ण भिजून टाकायचा. इकडे आपल्या कोंबड्या पण सगळे खाण्यालायक झाल्यात. आता काही दिवसातच मार्केटमध्ये पण जातील. दिवसभर लयच ऊन लागत होता. आज होती कारेगावची यात्रा आणि त्या ठिकाणी होते गाड. तर म्हणलं चला आता गाड हे पाहून येऊया. संध्याकाळची वेळ झाली, 5 वाजले होते. आता ऊन खाली गेले. म्हणलं चला आता व्यवस्थित काय वाटायचं नाही. म्हणजेच बाहेर हिंडायचं म्हणलं की गरमीने त्रास होतो, पण संध्याकाळी निघलं ना काय वाटत नाही एवढं. गाडीला काढलो आणि मी निघालो कारेगावला. आल्या पाहिलं तिथं रिंगणातच बैल पळत होती. म्हटलं घाटाच्या कडेला जाऊन बसलं पाहिजे, म्हणजे 1-2 बारी बघायला मस्तपैकी. इथं आल्या डायरेक्ट बैलांचा धुमाकूळच चालला होता. बरं ते जाऊ दे, तुमच्या डोळ्यांनी तुम्ही आधी ना 1-2 बाऱ्या बघून घ्या. हे बघा, हे जो मास्क लावलेला दिसतोय ना, याने मला फोन करून सांगितलं की मला व्हिडिओ मध्ये घे. अरे मास्क तरी काढ ना. कसं आहे घाटातलं पब्लिक आणि गाडी वाचल्यानंतर माणसांचा आनंदही वेगळाच असतो. या ठिकाणी एक मला थोडंसं वेगळं वाटलं की घाटाच्या जवळच विहीर होती, त्याला कंपाऊंड वगैरे पण काय मारलं नव्हतं. जर एखादी बारी उलटी फिरून आली किंवा लहान मुलं इथं आली तर काय व्हायचं त्यांचं. असो, ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर इथं आम्ही ओली वेळ खायला आलो. आमच्या घरची सगळीच होती इथं. घाटही संपला होता आणि शेजारीच असलेले पुढचे स्टॉल सगळेजण तिथंच काय ना काहीतरी खात होते.